होता माझ्या लग्नाच्या अगोदर. मी ज्यावेळेस माझ्या मावशीकडे गेलेली ना, तर त्यावेळेस तिकडे येताना त्यांनी भरपूर लसूण दिला होता. आणि माहितीये माझ्या दीदीने त्यांनी तो माझ्यासाठी अजून ठेवला. आणि मग मी आल्यावर तो क्लीन करायला काढलाय. म्हणजे सगळं लसूण बाजूला करून त्याच्या पाकळ्या बाजूला करून. आणि माझं ते लग्नाच्या वेळी जे केळवण्याच्या वेळेस जे नारळ भेटले होते ना, तर ते खूप दिवस बाहेर वाळत ठेवले होते. आणि आता बघा ह्यांनी कुणालने सोलून दिले. आणि इकडे प्रिन्स त्याचं काय बनवतोय? प्रिन्स फोडतोय, खोबरं बनवतोय. हे बघा 2 नारळ फोडले. आता तिसरा कुणाल आपलं प्रिन्स फोडतोय. कसले छान वाळले. हा फुटतच नाहीये. आणि नारळ दाखव नारळ. अरे असं नाही बघलो डोक्यात. तर ना असं मी आता किती दिवस जाईल बघा हे खोबरं फेकून देणार होते. म्हटलं आता काय करणार त्या नारळाचं, पण यांनी बाहेर ठेवलेलं ना मस्त वाळले. आम्ही पहिल्यांदा काढल्यावर का मला माहित पण नव्हतं. मी यांना सहज म्हटलं की ह्याच्यात नारळ निघतील ना, तर ते बोलले खोबरं निघाल ना, तर ते बोलले हा. मग आता ते खोलले छान एकदम मस्त असं तेलकट खोबरं आहे. आणि लसूण कामाला सासरी काम करत नाही, पण मला इथं माझ्या माहेरी आलं का प्रत्येक वेळी कामाला लावतात. काय बोलत होता? काय बोललो? तुला खूप काम करायला लागतं ना. माहेरी आल्यावर तुला खूप काम करावं लागतं ना. आगे बी बोल ना बोलू. आधी काय बोलू? तुला काय वाटतं मला मम्मी काम सांगते की नाही रे? ऐक ना प्रिन्स, मला सांग आमच्या तिघींमध्ये सगळ्यात जास्त काम कोण करतं? काय करते रे ती? काय करते? सगळ्यात कमी नाही विचारलं, सगळ्यात जास्त. मग कमी तर मला तुझा पहिला लागेल.